या स्पर्धेतील आणि सर्व चाहत्यांना विनंती करतो की दोन्ही टीमसाठी इथे टाळ्यांचा गजर असू द्या. हॅलो हॅलो दरम्यान सन्माननीय गोल्डन मॅन सुभाष घोडे साहेबांचं आगमन, आपलं हार्दिक स्वागत. बॅटची कडा, चेंडू बाउन्स झाला तर पहिला चेंडू सुंदर नियंत्रण पावतो आपण गोलंदाजाकडून होत असताना इथे अक्षय कोळी पहिले षटक हाताळतोय. फायनल मोका आपल्या प्रेक्षकांनो, प्रत्येक चेंडूमध्ये टाळ्या वाजल्याच पाहिजे, टाळ्या वाजवत राहा. आपण आता थांबायचं नाहीये, ही स्पर्धा सक्सेसफुल झाली आहे याची पोचपावती तुम्ही स्वतः दिली आम्हा सर्वांना. कारण उत्तुंग गर्दी पाहतो आपण, अगदी प्रेक्षकाचा महापूर योगीसह इथे ओसंडून वाहतोय या सुंदर क्रीडा नगरीवरती. प्रत्येक 3 चौकांसाठी लागोपाठच्या 42 4,242 रुपये मिळतील पंडित घोडे साहेबांकडून. प्रत्येक 3 षटकांसाठी लागोपाठच्या 4,242 आणि प्रत्येक 3 विकेटसाठी सुद्धा 42 फार मोठं बक्षीस या फार मोठ्या सर्वात मोठ्या फायनलच्या सामन्यासाठी. दरम्यान पावशेकर भासे गावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय दीपकजी जाधव साहेबांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी फलंदाज योगेश पाटीलने केलं चौकारानं. नक्कीच फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, बघा रिप्ले मध्ये दाखवलं जाते. अगदी स्वतःला पाडून घेतला आणि तिथे मात्र मनमोहक पद्धतीने आपल्या स्टाईलने योगेश पाटीलने आज सुंदर चौकार प्राप्त केला. आपल्या मेरियम बापगाव संघासाठी फायनल स्टार्ट झाले मित्रांनो. चांगला स्वीप पाहिला आपण या ठिकाणी, अगदी फ्लाइंग स्वीप आपण म्हणू शकतो. या पूर्णपणे बैठक स्ट्रोक तिथे मात्र खेळला गेला योगेश पाटील. आणि पहिला चौकार मात्र येत असताना या फायनलच्या लढतीमध्ये मेहर 11 बापगाव संघाच्या इनिंगमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू मात्र पहिला अक्षय कुलून हाताला होता डॉट आणि त्याच्यानंतर चौकारानं मात्र आपल्या डावाला सुरुवात केली गेली. कारण सर ज्याप्रमाणे आज आपण खेळ पाहिला, या कालपासून ही स्पर्धा आपण कव्हर केलेली आहे. 3 षटकामध्ये मॅक्झिमम या फायनलमध्ये किती धावसंख्या उभारणं गरजेचे आहेत? हो नक्कीच 32 ते 35 आसपास मी टार्गेट पाहू इच्छितो. इथे क्रॅकिंग शॉटचा प्रयत्न होता, चेंडू टर्न करतोय, काटा बदलला, चेंडू पळतोय, धावतोय वाईडीस थर्माच्या दिशेने. तिथे 2 फिल्डर पोहोचत असताना चेंडूला कलेक्ट केला आणि 2 धावा अगदी सुंदर पद्धतीने योगेश पाटीलने प्राप्त केल्या. योगेश सर 32 ते 35 धावा टार्गेट का म्हणतो की फायनलमध्ये फाईट देण्यासाठी तुम्हाला अतिशय ओलांडावी लागेल, जेणेकरून तुम्हाला सायकोलॉजी प्रेक्षक टाकता येईल. सन्माननीय रमेश दादा पाटील साहेबांचं आगमन होत असताना समाजसेवक खांडवल आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम. आज पावशेकर या ठिकाणी भरपूर मान्यवरांची गर्दी या व्यासपीठावरती पाहत आहोत. कारण आज आपण स्पर्धेला निरोप देणार आहोत. आज काम 25 करण्याचा दिवस आहे, आज बक्षीस वितरण सोहळ्याचा दिवस आहे. आणि त्यामुळे पाहतो की आज प्रेमा खातीर सर्व ही पाहुणे मंडळी आज आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. आणि मात्र प्रेक्षकांची सुद्धा मात्र अतूट गर्दी. आणि नेहमीच आपण पाहतोय की मित्रांनो कुठली स्पर्धा या क्रीडांगणावरती असू द्या, प्रेक्षक जास्तीत जास्त संख्येने मात्र आपल्या पाहायला मिळत असतात. आणि दरम्यान पावशेकर भासेचे प्रसिद्ध उद्योजक दीपक शेठ जाधव यांचे इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आय थिंक क्राऊड झेल पकडलाय. अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व, बादशाहचे सुपुत्र, सन्मानित समाजसेवक, ज्याने अगदी समाजसेवेचा वसा आपल्या ध्यानीमनी घेतला. त्यांच्या श्वासामध्ये रक्तामध्ये ध्यास आहे समाजसेवेचा असे सन्मानित दीपक साहेब जाधव साहेबांचं आगमन त्यांच्या सहकार्याच्या सोबत होत असताना मी त्यांचं स्वागत करतोय. परंतु आता मात्र टीव्ही पंचांची मात्र इथे मदत घेतली आहे की बाटकट आहे की नाही हे सर चेक करायचं आहे. यस ओके. झेल आय थिंक पाहू शकाल त्या ठिकाणी शॉर्ट फायलिंगच्या फिल्डरनं मात्र चेंडू पकडलाय. परंतु आता झेल पकडत असताना बॅटचा स्पर्श चेंडूला आहे की आता नाही हे आता मात्र चेक करायचं आहे. परंतु सॉफ्ट सिग्नल पंचांचा नॉट आऊट आहे. परंतु या ठिकाणी पाहू शकाल चेक केला जातोय. परेश महाजन सर आमच्या सोबतीला आहेत. रिव्हर्सचा फटका बाहेर काढला आणि तदनंतर क्लिअरी बॅटर नॉट आऊट आहे. दरम्यान आपले बलराम दादा मेहर सुद्धा आपल्यामध्ये, त्यांचं सुद्धा स्वागत करूया. आणि दीपक जाधव साहेबांचं आगमन झालं. सुस्वागतम हरिभक्त पारायण सूर्य बाराम घोडे स्पीच चषकामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि लाडक्या प्रेक्षकांचं आणि ऑनलाईन प्रेक्षक जे जोडले गेले ते शेवटच्या सामन्यामध्ये त्यांचं करूया आपण स्वागत. फलकावरती धावसंख्या स्थिर आपण पाहू शकाल. या ठिकाणी 7 धावा लागल्या गेल्या. पहिला स्किल आपण पाहतोय पॉवर प्लेचा पहिल्या षटकातील गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु चांगला क्षेत्ररक्षण अगदी शॉर्ट कव्हर पॉइंटला एका हातामध्ये चेंडू मात्र थांबवण्याचा प्रयत्न केलाय. क्रॅकिंग ड्राईव्हचा प्रयत्न होता त्या ठिकाणी बॅकफुटला जाऊन. नंतर पहिल्या बॅटरने पॉज घेतला की चेंडू उचली घेतोय आणि त्याला फक्त दिशा दिली होती. बघा डील करून दाखवते. धावसंख्या 1 पुढे जात असताना आपण पाहतोय मेहर बापगाव संघाची बिनबाद 8 वरती 8 ऑन द बोर्ड. हो संतांनी साबत सुरुवात म्हणू शकतोय. एक मात्र चौकार जरूर आपण योगेशच्या बॅटमधून पाहायला पडतो. त्याच्यानंतर मोठ्या पटक्यापासून मात्र दोघेही थोडीशे वंचित राहिले.
कारण समोर नांदकर संघ आहे, त्या संघाला तुम्हाला फाईट बॅक द्यायची असेल किमान तुम्हाला 35च्या पुढे पाहावं लागेल 3 षटकाच्या खेळामध्ये. परंतु इथे यॉर्कर लेंथ स्वतःला मात्र शेवटच्या चेंडूला मात्र वाचवलं, छोट्या बाकलेपचा वापर केला, फक्त दिशा दाखवली, वाडीशी बुडावरती चेंडूला दावून उचलून फेक करतोय क्षेत्ररक्षक, तोपर्यंत सिंगल धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस बॅटिंग करत असताना मेहर 11 बापगाव संघाने धावा जोडल्या गेल्या 9. चांगली सुरुवात आहे, अगदी सावध पद्धतीने कसं खेळायचं आणि नक्कीच धडे घेतलेत. कदाचित कोचनी सांगितलं असेल की तुम्हाला पहिलं षटक सुंदर पद्धतीने अगदी विकेट न गमावता खेळायचं आणि दुसऱ्या षटकापासून आक्रमणाला सुरुवात करायची, कारण 3 ओव्हरची मॅच आहे योगी सर आणि फायनलमध्ये आता आक्रमण करायची वेळ आहे. जसं आपण सांगितलं की 32 ते 35 धावा नक्कीच आवश्यक आहेत. किमान 35च्या पार जर धावसंख्या केली तर ही चांगली बिग फाईट असेल आणि एवढं सोपंही नसणार आहे कार्यवी सर, कारण आई गावदेवी नांदकर संघाचा विचार केला तर मात्र त्यांचा बॉलिंग अटॅक फार स्ट्रॉंग आहे. मग अक्षय कोहली असेल, अक्षय थेटे असेल, शुभम असेल आणि सुरुवातीला आता मात्र पाहतो की आता संकेत दलवी सुद्धा मात्र चांगला पार्ट टाइम गोलंदाज त्यांच्याकडे मात्र आता झालेला आहे. अंकित दलवी सुद्धा मात्र गोलंदाजी करू शकतोय, पण एकापेक्षा एक सरळ गोलंदाज त्यांच्याकडे मात्र तयार होत आहे. साहिल जाधवला विसरू शकणार नाही, कारण त्या साहिल जाधवने मात्र मोठा कीर्तिमान राखलाय आणि आता मात्र थेटे आलाय दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी करण्यासाठी. 9 धाव फलक्यावरती आणि आता मात्र सामना करेल थेटेच्या अगेन्स्ट योगेश पाटील. फोर्थ विकेट मारा करतोय, पहिला चेंडू खाली राहिलाय, कुठल्या प्रमाणात चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. ही खेळपट्टी फार अधिक चर्चित राहिली कार्यसर या सीझन मध्ये. हो नक्कीच, त्याच कारणाने कालचा दिवस गावदेवी नांदकरने गाजवला आणि आजचा दिवस आपण पाहतो की मेहर बापगावने गाजवला. दोन्ही संघांना खेळपट्टीचं पूर्णपणे ज्ञान आहे आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो बॅटर्सला की तुम्हाला आता फक्त तुमच्या नॅचरल फटके न खेळता सी द बॉल हिट द बॉल, जसा चेंडू येईल तसा तुम्हाला मारायचं आहे, तर तुम्हाला इथे धावा जोडता येणार त्या धाव फलकावरती. पुढचा चेंडू मार्गस्थ फुल टॉस टर्न केलाय, स्वीप पॅडोसचा प्रयत्न तिथे वेगाने जातो, चेंडू स्कुलीच्या दिशेने फील्डात तैनात आहे आणि त्या दरम्यान चान्स घेतलीये, धोका घेतला, गरजेचं होतं. म्हणतात ना की जीवनामध्ये रिस्क ना लेना सबसे बडा रिस्क होता है. कधी कधी अशी वेळ असते योगी सर की तुम्हाला जोखीम घ्यावा लागतो, त्यासाठी तुम्हाला मोठा प्रॉफिट होत असतो. म्हणून इकॉनॉमिक्स काय सांगतं की मोर रिस्क मोर प्रॉफिट. हो निश्चितपणे, आणि जर तुम्हाला जर या जीवनामध्ये पुढे जर वाटचाल करायची असेल मात्र सुरुवातीला तुम्हाला स्वतःचं घर मात्र सोडावं लागेल. आणि आज तो मात्र या ठिकाणी कॅरी योगेश पाटील आणि सोबतीला ओमकार दलवी आपण पाहतोय, ते मात्र करणार का? आज घरच्या मैदानावरती खेळतायत, आज जरूर एक्झॅक्टली होम ॲडव्हान्टेज मात्र त्या संघाला प्राप्त झालेला आहे, परंतु अजूनही त्यांचं मात्र कार्य संपन्न झालेलं नाहीये, कारण अजून ते जिंकले नाहीयेत. कारण हा चॅम्पियन पदासाठी आता मात्र आपण सामना पाहतोय. दोघांना मात्र एक एक चषक मिळणार आहे, परंतु कोणता संघ पहिल्या क्रमांकाचा चषक जिंकणार, कोणता संघ द्वितीय क्रमांकाचा चषक जिंकणार, याचा रिझल्ट अजूनही मात्र येणं बाकी आहे. तसंच स्पर्धेचा विचार करता दोन्ही पण संघाने अगदी तोलामोलाची कामगिरी केली आहे. कालचा दिवस गाजवला, आजचा दिवस गाजवला, म्हणजे दोन्ही पण संघांना माहिती आहे की कसं खेळायचं मैदानामध्ये. आणि आपण नेहमी उल्लेख करत असो की योगी सर जो 1% सरस कामगिरी केली तोच हा सामना जिंकणार आहे. अन्यथा इथे दोन्ही पण बलाढ्य संघ पाहतो आपण. इथे चांगला फटका होता, सुंदर अगदी तिथे फिल्डिंग सुद्धा केली आहे, उंच उडी घेतली, जसं चेंडूने बाउन्स घेतला त्यानुसार अगदी स्वतःला स्टेज केलं फिल्डरने आणि नक्की चौकार वाचवला. धावसंख्या 2 इथे वाढत असताना धावून पोहोचले मेहर बापगावची. बिनबाद 13 धावा. कुठला विकेट आतापर्यंत गमावलेला नाहीये, ही जमेची बाजू आहे, परंतु धावांचा वेग मात्र इथे या ठिकाणी वाढवावा लागेल. आक्रमणाला तुम्हाला सुरुवात इथे करावी लागेल आणि इथे मात्र पाहू शकेल अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून फटका मात्र एक्झिक्यूट केला. अक्षय कोहली वेगाने चेंडूमध्ये झेपावतोय, पुन्हा दोरीचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती आणि त्यानंतर तिसऱ्यांदा ही डबल धाव मात्र पूर्ण केली गेली. ही रणनीती सुद्धा मात्र चांगली म्हणू शकतो कार्यवी सर. जर मोठे फटके येत नसतील तर तुम्ही अशा प्रमाणे धावा जोडू शकता, स्ट्राईक रोटेट करू शकता, धाव फलक खालता ठेवू शकता आणि 2-2 धावणे आता मात्र फलक पुढे जात असताना विदाउट लॉस 15 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. हो नक्कीच, क्रिकेटची लाईफ लाईनच म्हटलं जातं की सिंगल डबल ट्रिपल होती भर दिला पाहिजे. तुम्ही प्रत्येक चेंडूला अगदी चौकार षटकामध्ये कन्वर्ट नाही करू शकत आणि या ठिकाणी चांगली रणनीती पाहतो की जरी आपला चौकार मिळत नसेल, जरी आपल्या त्यानुसार फटका मारता येत नसेल, तरी सुद्धा आपण भर दिला पाहिजे की गॅप शोधला पाहिजे, सेफ शॉट केले पाहिजेत आणि आपल्या संघाला सेफ झोनमध्ये नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते धावसंख्या पाहतो आपण 15 झाली आणि षटक क्रमांक दुसरं आहे ते 4 चेंडू पडलेत, म्हणजे अजून 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि त्यानंतर पहा या ठिकाणी पूर्णपणे सबमरीन डिलिव्हरी. हो, आपण असे चेंडू पूर्वी अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहायचो, परंतु हा चेंडू पहा जसा मात्र डिलिव्हर केला पूर्णपणे चेंडू खाली राहिला आणि कुठल्या प्रमाणे चेंडू बॅटमध्ये मात्र संपर्क झाला नाहीये. मी विनंती करतोय सागरदादा गोडे, आपण या, आपल्याला यायचंय, आपल्याला निमंत्रण आहे आयोजकाचं. वेलकम सागरदादा गोडे. इथे 5वा चेंडू डॉट काढला गोलंदाज अक्षय थेट्याने पाहतो आपण आणि काय स्किट झाला चेंडू, ही त्याची कलात्मकता आहे. त्याच्या समोर अगदी जोखीम पद्धतीने खेळावं लागेल योगी सर बॅटरला. धावसंख्या 15 स्थिर. शेवटचा बॉल अक्षय थेटेचा मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेतील आणि त्याच्यावरती विकेट्स लाऊड अपील. मनामध्ये कुठलीही शंका नव्हती पंचांच्या. फिंगर अप आणि फलंदाज योगेश पाटील
इथे मात्र बाजून माघारी चालणारी लागणारा पहिल्या धक्का टीम मेहर 11 बापगाव संघाला योग्य निर्णय परफेक्ट मिडल चेंडू मात्र धडकेत होता आणि निराश पॉलने मात्र माघारी परतलाय. हो, सुंदर चेंडू हाताळला. अगदी ही क्षमता आहे अक्षय तेटेची. तो कधी पण कुठला पण चेंडू कशा पद्धतीने बदल करून टाकण्यामध्ये तो पूर्णपणे माहीर आहे आणि त्याने अखेरीस या ठिकाणी विकेटचं पतन केलं. कारण मोठे फटके येत नव्हते, चाचपडत होते, काहीतरी प्रेशर नक्कीच आला आणि प्रेशरला तिथे घेत असताना प्रेस्टेशनमध्ये मोठे फटके मारता मारता विकेट मिळत असते हे अक्षयला सुद्धा माहिती होती. चेंडू बरोबर तिथे नियंत्रित केला, आधी समोर टाकला, आधी पुढ्यात टाकला आणि कात्रीत पकडलं बॅटर योगेश पाटीलला. शेवटच्या षटकामध्ये आता किती धावा जोडल्या जातील ते आपण अपेक्षा करू शकत नाही, पण तुम्ही म्हणतो की अनुमान लावतोय अजून पण इथे संधी की 30च्या पार धावसंख्या जर गेली तर ही मॅच फायनलची मॅच चांगली फायटिंग असेल आणि तो प्रयत्न आता करणार 100% करून आला मैदानामध्ये. आणि ओमकार आज ज्याने आज दिवस गाजवला योगी सर त्याच्या ती पुढेपर्यंत मदार आहे बापगाव संघाची. हो निश्चितपणे परंतु आज फायनल मॅच मध्ये मात्र त्याला चमकावा लागेल. दिवसभर चमकलाय जरूर, परंतु त्याला मात्र इथेही अजून यश प्राप्त झालंय. म्हणताना की आपण परीक्षेच्या काळामध्ये पेपरवरती काय लिहिलंय त्याला महत्व नाही, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला गुण किती मिळतात हे फार महत्वपूर्ण असतो आणि तो केलाचा मात्र इथून ओमकार आणि लाराला मात्र साकारावा लागेल. चांगला उल्लेख केला योगेश सर आपण की तुम्ही किती अभ्यास केला, कसा केला, किती तुम्ही रात्र जागले, किती तास अभ्यास केला हे महत्वाचं नसताना तुम्ही रिझल्ट काय आणलाय, तुमचं परफॉर्मन्स काय जगाला तुम्ही दाखवलं, मग रिझल्टला फार महत्व आहे. म्हणजे तुम्ही म्हणता की अंत भला तो सब भला असं म्हटलं जातं, तर आता शेवट काय होणार हे महत्वाचं असेल. ओमकारला सुद्धा माहिती आहे की मी आधी काय केलं ते मला सुद्धा माहिती आहे, पण आता मी जे काय करेन याचा ठसा इथे उमटाची मला संधी आलेली आहे. आता हिरो बनू शकतात. ओमकारी करणे जर धावसंख्या इथे 15 जरी जोडली तरी सुद्धा चांगली फायटिंग होईल आणि ती त्यांची फायटिंग स्पर्धामध्ये राहील. शेवटचं षटक गोलंदाज शुभम उर्फ सोनूच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. जरूर आपण या चेंडू नंतर तो उदाहरण आपल्या चाहत्यापर्यंत पोहोचू. हुक केलाय फटका बेत आणि लॉंग लकडे फिल्डर तैनात. मिस्टेक घडली झेल ड्रॉप आणि त्याच्यानंतर पाहू शकाल 2 धाबा घेण्याची संधी मिळाली ओमकार दलवीला. खरं सर एक विद्यार्थी होता आमच्याच गावातील, अनेक वर्षाची ती गोष्ट आहे, 10 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. एवढा हुशार होता की कोणाला माहित होतं की हा विद्यार्थी फेल होणार. 10वीची परीक्षा होती, अगदी खदानीच्या दगडाच्या कापेत जाऊन तो अभ्यास करायचा, परंतु त्या परीक्षेमध्ये तो मात्र फेल ठरला. क्या बात आहे. म्हणजे आपण करतोय ह्याला महत्व नाही, झालं याला महत्व असतं. जगाने तेच उचलून धरलं असेल की तो फेल झाला, पण त्याने प्रयत्न कसे केले याला महत्व दिलं जात नसतं. म्हणतात ना की जीवन तुम्ही किती जगले महत्वाचं नाही, योगेश सर तुम्ही कसं ते जीवन जगले, कसं तुम्ही योगदान दिलं, कसं सेवा केली. इथे मात्र योगदान देत असताना दोन्ही पण बॅटर आपल्या संघासाठी पूर्णपणे जोखीम घेत आहेत आणि इथे चित्तधर रनिंग करतायत. आपल्या संघाला एक धाव कशी जोडता येईल हा प्रयत्न करतात. याला मध्ये अथक परिश्रम आणि अथक परिश्रमाला नेहमी सलाम असतो दुनियाचा. धावसंख्या 2-2 जोडली जाते. अगदी 6व्या वेळेला असं झालं की 2-2 धावा इथे अंकित केला. म्हणजे रनिंग किती महत्वाची ठेवली आहे या ठिकाणी बापगावच्या संघाने. कारण त्यांना माहिती आहे की आपल्या गावगिरी नानकाच्या आगेस मोठे फटके जरी आले नाही तरी सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास पूर्ण डबल काढू. जरूर स्क्रीनवरती संस्थापक अध्यक्ष अनंतजी केणी यांना दाखवण्याचा प्रयत्न करतात. कैलास पटेल तिकडे सज्ज आहेत आणि सोबतीला बारामजी मेहर हे सुद्धा मात्र त्या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि जर आईवा जेलसाठी 7 स्टार ग्रुपच्या वतीनं नाही तर ओनली केपी यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक असेल. वा ओ खेचून मारला फटका बेत आणि आता मात्र मैदानाच्या आत थेट पकडणार का झेल, हा पकडलाय, परंतु या झेलसाठी पारितोषिक नाहीये, परंतु फलंदाज जरूर तुम्ही बाद करू शकता. ओमकार दलवी सारखा बॅटर. शॉर्ट सिलेक्शन मध्ये काहीशी तिथे मला खराबी पाहायला मिळाली, कारण हा फटका ऑफस्टिकला जाऊन ऑफसाईडच्या बाहेर जाऊन न मारता बॅकफुटला जाऊन ऑफ साईडला मारायचा होता. इथे पंच करता आला असता, बॅकफुटला जाऊन स्टिअर करता आलं असतं, अपर कट सुद्धा चान्स होते. पण इथे मात्र काय असतं, मानसिकता कधी बॅटरची अशी असते की मी ठरवलेला फटका आहे तो मला कुठल्या पण चेंडूवरती मारायचाच आहे आणि त्या चेंडूमध्ये फसला जातो आणि त्या कारणाने इथे फसला गेला आणि ट्रॅपमध्ये अडकला. बॅटर बाद झाला इथे ओमकार दलवी, ज्याच्यावरती पुढे आशा होत्या, परंतु अजून मैदानामध्ये शालिक येतोय. काय त्यांनी बॉलिंग केली जी आधीच्या सामन्यामध्ये पूर्णपणे कम्बॅक करणारी बॉलिंग त्यांनी केली आणि तो जमिनीला नतमस्तक झाला. जेव्हा हा संघ फायनलमध्ये पोहोचला त्याने अक्षरशः बाउंड्री लाईनच्या बाजूला जाऊन स्वतःला अगदी नतमस्तक केलं जमिनीला. त्यांनी अगदी पूर्णपणे चुंबन घेतलं की आम्ही पहिल्यांदा फायनलला पोहोचलो ह्या नवीन वर्षांमध्ये. 19 धावा फलक्यावरती पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात सध्या ही धावसंख्या आपण पाहत आहोत आणि अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज शालिक भोईर इनेट नंबर 4. शुभमला मात्र मिळणारी पहिली सफलता. चांगला क्रिकेट आज आपण या दिवसभरामध्ये पाहिला आणि आज या स्पर्धेचा शेवटचा अंतिम सामना मात्र इथे अनुभवतोय. पहिल्या चेंडूवरती कडक शॉट, परंतु स्क्रीनच्या समोर अक्षय कोहली 1-2-3
तिसऱ्या प्रयत्नामध्ये कोहलीने पकडला झेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी शालिक भैरचा खेळ. ऍक्शन रिप्ले. अगदी या सरळ बॅटने लॉफ्टेड ड्राईव्ह बॉटमचा चांगला वापर केला होता आणि तदनंतर पाहू शकाल पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू निसटला, त्याच्यात दुसऱ्या प्रयत्नामध्ये सुद्धा चेंडू निसटला आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये त्याने झेल मात्र त्या ठिकाणी फिनिश केला. पहा, तिसऱ्या प्रयत्नामध्ये असू द्या किंवा चौथ्या प्रयत्नामध्ये असू द्या, अखेर झेल पकडलाय. परीक्षा पास होणं महत्वाचं, असं प्रयत्न केला आपण असं आणि नशीब बघा की चेंडू समोरच उडत होता. म्हणजे 35% असू द्या किंवा 99% असू द्या, पास झाला तुम्ही पुढे सरकले हे महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला सामना जिंकायचा आहे, पुढे सरकायचं आहे, पुढची फेरी गाठायची आहे, हे महत्वाचं आहे. अक्षय कोहलीला सुद्धा कळलं की सर मी कसं काठावरती मी पास झालोय म्हणून तुम्ही सीमेच्या काठी इथे झेल टिपतोय आपल्या संघासाठी आणि चांगलं कार्य अक्षय कोहलीकडून. इथे धावसंख्या 19 असताना मित्रांनो इथे विकेटचं पतन झालं. आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत. नवीन बॅटर येतो मैदानामध्ये सुनील ऑन द स्ट्राईक. शेवटचे 2 बॉल आणि दोन्ही बंधू आता मात्र खेळपट्टीवरती. सुनील आणि पाहू शकाल लारा त्याच्या सोबतीला. लारा नॉन स्ट्रायकिंगला परंतु इथे सुनीलला पहिल्या चेंडूत शुभमनं बीट केलाय. वा काय वेग प्राप्त केलाय, पन्नाट वेग. आणि हा गोलंदाज नेहमीच वेगावरती स्वार असतो. पडल्यानंतर अगदी पाहू शकाल त्या ठिकाणी एक निर्धार सुनीलचा होता की मला 2 चेंडूमध्ये सर एक मोठा फटका खेळायचा आहे, परंतु एक चेंडू त्याने मिस केलाय. काही कॅल्क्युलेशन नक्कीच बिघडलेले आहे. जसं मी वारंवार उल्लेख करतोय की तुम्ही बॅकफुटला जाऊन अगदी ऑफ साईडला एकही फटका तुम्ही सजवला नाहीये. आपण एकही मोठा फटका पाहिला नाही योगी सर. आणि पाहुण्यांचं आगमन होत असताना आपण करूया त्यांचं स्वागत, वेलकम. निश्चितपणे या मुठवल गावचे विद्यमान पोलीस पाटील मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचे पुरस्कर्ते उत्तम शेठ पाटील साहेबांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि इथे बॅटची हो कडा आहे, पंचांनी स्वीकृती दिली आणि सुताने स्टँडच्या पाठीमागे दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल प्राप्त केला. आणि संपूर्ण आता मात्र पहिल्या डावाचा जर विचार केला तर फक्त मेहर 11 बापगाव संघाने धाबा जोडल्या 19 आणि हा फायनलचा चषक जिंकण्यासाठी ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत पहिल्या क्रमांकावरती रँक करण्यासाठी आई गावदेवी नामकर संघाला 18 चेंडूमध्ये फक्त 20 धाब्यांची गरज. नक्कीच तब्बल 5 चॅम्पियन पद ज्यांनी पटकावलेत आणि ज्या हनुमान चौधरी पाटील सुद्धा 5 चॅम्पियन पद पटकावले, पण तो संघ काल पराजित झाला. आता ही नामी संधी चालून आली की टॉप रँकिंगला जाण्यासाठी गावदेवी नानकर संघ 20 धावा कंप्लीट करेल का ते बघायचे. परंतु इथे मॅजिकल बॉलिंग करण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. हिंमत सोडायची नाही मित्रांनो. तुमच्या धावा कमी झाल्यात, मनामध्ये असं ठेवा की तुम्ही समोरच्या संघाला काही करून 19 गुणाचा प्रयत्न करा, तर तुम्ही या चॅम्पियन पदावरती शिक्कामोर्तब करू शकता. तो प्रयत्न करेल का बघायचंय, कारण मेहर इलम बाबगावचा हा स्वतःचा ग्राउंड आहे. त्यांना सुद्धा माहिती की आपला अचूक मारा कसा करता येईल आणि त्यानुसार त्यांचं परफॉर्मन्स जर झालं तर नक्कीच या सामन्यामध्ये मजा येईल. सन्मान्य सका पाटील साहेबांचं आगमन होत असताना सुभाजी गोडे यांचं शुभागमन दिलेलं आहे. देवरुंगावची गोल्डमॅन प्रसिद्ध उद्योजक आणि त्याचा मात्र इथे शुभागमन होत असताना सध्या पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती ज्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतो मित्रांनो, त्याचा तुम्ही हा कटआउट पाहू शकाल. स्वर्गीय हरिभक्त परायण बारामजी गोडे स्मृती चषक 2026 जे अंबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा संघाच्या वतीने साकारली जाणारी स्पर्धा. आणि आपण इनिंग ब्रेक मध्ये आहोत, तर पाहूया काही सन्मान जे आहे ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. दरम्यान विद्यमान पोलीस पाटील मुठवल गावचे या उत्तम शेठ पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की व्यासपीठावरती येऊ सर आपण बाबा आपलं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. आणि पंचजी घोडे यांना विनंती असेल की आपण स्वागत कक्षामध्ये आपण पाहुण्यांना सन्मानित या ठिकाणी करणार आहोत. बादशाही गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि पावसा क्रिकेटचे खूप चाहते आहेत सन्माननीय दीपक शेठ जाधव साहेबांची आज आपल्याला इथे उपस्थिती पाहायला मिळाली. आणि साहेबांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये या, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. सन्माननीय दीपकजी जाधव साहेबांना विनंती असेल की आपण यायचं आहे, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. रोहिदाजी घोडे असतील, पंडितजी घोडे आणि अनिकेत घोडे या सर्वांच्या शुभ असते हा सन्मान. उपधर्माची शाल, पुष्पगुच्छ आणि या सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. तदनंतर त्यांच्या सोबतीला पाहू शकाल त्यांचे मित्र मनोजी बोटकुंडले साहेब आज उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपणही स्वागत कक्षामध्ये या. आदरणीय मनोजी बोटकुंडले आपण यायचं आहे सन्मान घेण्यासाठी. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे.
धावांचा पाठलाग सुरू करा. सन्माननीय मनोजी बोटकुंडे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. तदनंतर ज्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचे पुरस्कर्ते आणि विद्यमान पोलीस पाटील मुठवलचे उत्तम शेठ पाटील यांना विनंती असेल की आपण यायचं आहे. आपला सन्मान इथे संपन्न केला जाईल. टाळ्यांचा गजर करा सन्मानासाठी सुद्धा आणि विकेट साठी सुद्धा गजर करा. मॅच सुरू झाले, मॅच ऑन आहे. हिम्मत सोडायची नाही मित्रांनो. तुम्ही सुद्धा करू शकता. मॅजिकल बॉलिंग करा. तुम्ही आधी काय केलंय महत्वाचं नाही, तुम्हाला आता काय करता येईल ते जेवढं काय करता येईल तेवढं करा. उत्कृष्ट प्रदर्शनाची गरज आहे आणि नक्कीच बॉलिंग तशी सुरू केली इथे पाहतो आपण बॉलरने सुनील याने विकेटचं पतन केलं योगी सर पहिल्या चेंडूमध्ये. हो निश्चितपणे आणि पाहू शकला या ठिकाणी उत्तम शेठ पाटील साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतो ज्यांच्या माध्यमातून याच तिकडे एक मोठी स्पर्धा आपण पाहिली. त्यानंतर खांडवलगावचे समाजसेवक रमेशजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपणही पुढे या. त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. खांडवलगावचे रमेशजी पाटील आणि रमेशजी पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आज त्यांच्या मुलांनी गरिबीतून शून्यातून विश्व निर्माण केलं असं म्हणायला हरकत नाहीये आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. ओम साहेब आपले लोणार क्रिकेट असोसिएशन संस्थापक अध्यक्ष अनंतजी केणे साहेबांना विनंती असेल की आपण सन्मान घेण्यासाठी आमच्या स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. चला आता आले तर आता मी करू. नवीन बॅटर आला अंकित दळवी अंकल ऑन स्ट्राईक आणि गोलंदाज मार्गस्थ पुन्हा एकदा सेकंड डिलिव्हरी. सुरुवात चांगली केलेली आहे सुनीलने पहिल्या चेंडूवरती विकेट्स आणि तदनंतर लेग स्टंपच्या पलीकडे मारा पाहायला मिळतोय. संस्थापक अध्यक्ष अनंतजी केणे साहेबांनी ते सन्मानित करतो आणि त्याच्यानंतर 7 स्टार मेंबर आमचे खजिनदार कैलास पाटील आपणही यायचं आहे. आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. प्रत्येक पाहुण्यांना या स्पर्धेच्या वतीनं आम्ही योग्य तो सन्मान देतोय. एक वाईट चेंडू आला मित्रांनो. धावसंख्या इथे पाहतो आपण ती सुरू झाले वाईटच्या रूपानेच. एक धाव नानकर संघाची. तदनंतर पाहू शकाल या ठिकाणी देवरुंगावची प्रसिद्ध होतो सुभाष शेठ घोडे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. सुभाषजी घोडे साहेबांना आपण इथे सन्मानित करतोय आणि तदनंतर आपण फायनलकडे पूर्णपणे फोकस करूया. नक्कीच इथे लोअर फुलटॉस मिळाला होता सर आणि त्या फुलटॉसचा छान पद्धतीने गॅप शोधून ड्राईव्ह केलं होतं अंकत दळवी याने. फुलटॉस दिला गेला तो ऍक्च्युली यॉर्करचा प्रयत्न केला होता गोलंदाज सुनील याने आणि तुम्हाला अचूक मारा करायचा आहे. विकेट टेकिंग बॉलिंग करावी लागणार आहे. स्वतःचा बचाव करण्याच्या नादामध्ये तुमच्याकडून धावा जातील आणि तसा प्रयत्न आधी केला होता सुनील. जो वाईट टाकला त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन मध्ये सुनीलने हा अगदी चेंडू पुढ्यात टाकला. तेच कारण की तुम्हाला प्रत्येक चुकी टाळायची आहे आणि प्रत्येक चेंडू तुम्हाला सर्वोत्कृष्ट कसं टाकता येईल हा प्रयत्न करायचा या ठिकाणी. मात्र लो स्कोरिंग मॅच तुम्हाला हाय आउट बनवण्यासाठी तुम्ही आधी काय केलं महत्वाचं नाही योगी सर, परंतु तुम्हाला आता काय करता येईल फार महत्वाचं असणार. आता शेवटची तुम्हाला छाप सोडायची आणि तुमच्या हातामध्ये चेंडू आहे चांगलं तुम्ही नियंत्रण बॉलिंग केली तर आता सुद्धा सामन्यामध्ये तुम्ही नियंत्रण आणू शकता. डॉट पर्सेंटेज तुम्हाला जास्त टाकावं लागतील आणि ते पाहू शकता स्लाइस केला इनफिल्डच्या डोक्यावरून 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि तदनंतर पहा थोडासा हलगर्जीपणा आपण म्हणू शकतोय आणि चेंडू मात्र कव्हर पॉइंटच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. असं वाटतं मला की कमी धावसंख्या म्हणून शरीर भाषा आपल्याला पाहायला मिळते बाबुगाव मेहर संघाची की आपण सामना सोडला की काय. कारण तुम्ही अचूक मारा सुरू केलेला पहिल्या चेंडूपासून त्यानंतर काहीची ढील दिली आणि ते मात्र तुम्ही बरोबर उल्लेख केला की त्या ठिकाणी पुढे संधी होती. डावी मारता आली असती 3 फिल्डर पोहोचले होते त्या ठिकाणी. तुम्ही एक धाव जरी इथे वाचली तरी सुद्धा तुम्ही पुढच्या दिशेमध्ये वाटचाल करू शकता. पण तुम्ही जर अशा पद्धतीने चौकार दिले तर नक्कीच समोरच्या संघामध्ये तुम्हाला इथे एक भाल दिल्यानंतर समोरचा संघ तुमच्या ते हवी ठरू शकतो. धावसंख्या 4 फुल असताना पाहतो आपण 9 वरती जाऊन ठेपली आहे आई गावदी नांदकर संघाची. एक गडी बाद 9 ऑन द बोर्ड. म्हणजे आता इथून 11 धाब्यांची गरज विजयासाठी. आई गावदेवी नानकर संघाला अंकित आणि अक्षयची जोडी सध्या आपण पाहतोय. पुन्हा मात्र पाहू शकला अप्पर कटच्या साईड मात्र फटका खेळायचा होता. उचली घेणारा चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉलची मात्र सांगतात तिथे मात्र पाहायला मिळाली आणि त्या मात्र वातावरणामध्ये सुद्धा पाहतो की आता सूर्यदेवता आपल्या अगदी घरच्या दिशेने मात्र वाटचाल करतो. परंतु आज प्रथम क्रमांकाच्या चषकाकडे आता मात्र कोणता संघ वाटचाल करणार. एका बाजूला मेहर 11 बापगाव, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी नानकर 9 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही विजयासाठी 11 धाब्यांची गरज. लक्ष पाहिलं तर 20 धाबांचं समोर ठेवलेलं आहे मेहर 11 बापगाव संघाने आणि अजूनही पाहिलं तर प्रेक्षक मात्र टकमक नजरेने सामन्याकडे पाहतात. अजून एक चांगला चेंडू. ही क्षमता त्याच्याकडे आहे सुनीलकडे आहे परंतु कुठेतरी पाहिलं तर कारवे सर
तो चौकार जर थांबवला गेला असता तर मात्र या मॅच मध्ये अजूनही मात्र रंगत निर्माण होऊ शकली असती. हो नक्कीच, म्हणून तर म्हणतात ना की एखाद्या बॉलरला चांगला परफॉर्मन्स द्यायचा असेल तर तुमची फिल्डिंगची चांगली साथ मिळाली पाहिजे. तशी साथ तुम्ही दिली नाहीये, त्या कारणास्तव या धावा आपण पाहतो. अन्यथा ही धावसंख्या फार कमी दिसली असती आणि सेकंड ओव्हरमध्ये अजून दबाव टाकता आला असता योगी सर. म्हणजे प्रत्येक चेंडू तुम्हाला कसा चांगला टाकता येईल हे महत्त्वाचं आहे. तुमच्या बॅटिंगमधून चुका झाल्या तुम्हाला कळल्यात, परंतु तुमच्याकडे आता दोन गोष्टी आहेत, बॉलिंग आणि फिल्डिंग. यानुसार तुम्ही जर चांगलं नियंत्रण केलं तरी सुद्धा सामना शेवटच्या षटकामध्ये जाऊ शकतो. हा प्रयत्न करणं गरजेचं आहे योगी सर. परंतु तो प्रयत्न इथे केला जाणार का? कारण 13 बॉल आता तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि 13 बॉलमध्ये फक्त इथून 11 धाव्यांची गरज. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा आपण पाहतोय. पूर्णपणे आय थिंक असं वाटतं की बॅटर रेडी नव्हता, त्यामुळे तो बाहेर निघाला आणि पंचाचा डेड बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. आणि विशेषतः अटॅकिंग फिल्डिंग तर लावली तुम्ही, परंतु बॉलरने असा प्रयत्न केला पाहिजे की माझ्या बॉलिंगच्या अगेन्स्ट समोरचा बॅटर कशी चुकी करेल हे मनामध्ये चाललं पाहिजे. तुमच्या मनाने जिंकता आलं पाहिजे की मला आता कुठला अस्त्र टाकायचं आहे, त्यानुसार मला विकेट मिळेल जेणेकरून मी धावा थांबवू शकतो. हो, आणि ते चुकीचे फटके केल्यासाठी आता मात्र बॅटरला तुम्हाला भाग पाडावं लागेल. त्याला मात्र तुम्हाला बोलवावं लागेल की तू ये माझ्या चेंडूवरती चुकी कर. याची आता मात्र वाट पाहावी लागेल मेहर 11 बागगाव संघाला. इथे मात्र पहा एक्स्ट्रा रोखण्यात जरूर चेंडूच्या हाताला होते, परंतु तिथेच लास्ट जबाब क्षेत्ररक्षण. ओहो, आय थिंक यासीन होता तिकडे. वा, गुड जॉब यासीन. शेवटचा बॉल होता पॉवर प्ले मधील, त्याच्यावरती सिंगल धाव खर्च केली. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 10 धाबा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. म्हणजे अर्धा पल्ला इथे पहिल्या षटकामध्ये कंप्लीट केला आणि आता अर्धा पल्ला जो आहे तो 2 षटकांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. म्हणजे लगभग आपण म्हणू शकतो इथून कार्यसोड या ठिकाणी 80-20 हा सामना म्हणू शकतो आपण. हो, चांगला उल्लेख केला की 80% सामना अगदी तसं पाहता नानकर संघाच्या बाजूने गेलेला आहे, तरी सुद्धा इथे 80% चान्स आहे की सामन्याला आपल्याकडे 80% कसं आपल्याला ओढता येईल. त्यासाठी मॅजिकल बॉलिंगची गरज आहे आणि मॅजिकल बॉलरसाठी आता शालिक नेहमी ओळखला जातो, त्याच्याकडे क्षमता आहे. काही 1-2 विकेट जर पहिल्या 2-3 चेंडूमध्ये प्राप्त केले तर योगी सर या सामन्यामध्ये मी म्हणतो की शेवटच्या षटकामध्ये निदान 4 ते 5 तरी धावा ठेवल्या पाहिजेत. हो, निश्चितपणे. आणि जर त्या धाबा जर इथे ठेवल्या गेल्या तर मात्र मी तर म्हणतो की एक मोठी उपलब्धी पाहायला मिळू शकेल. आणि दरम्यान तुम्ही पाहू शकाल आमनेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक संजय शेठ केणे या साहेबांचे इथे शुभागमन झालेला आहे आणि त्यांच्या सोबतीला सन्माननीय विशू केणे, प्रिन्स ऑफ आमणे, प्रसिद्ध फोटोग्राफर सुद्धा आहेत. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन असताना आपण बाबा सर्वांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चला आता दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. गोलंदाज शालिक भोईर. 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये इथे 10 धाबा मात्र वाचवल्या जाणार का? अंकित स्ट्रायकिंग एंडला. हो, आणि अशी गोलंदाजी झाली तर कारवेसर इथून 12 मध्ये 10 काय अजूनही मात्र कमी धाबा वाचू शकल्या जातात. नक्कीच नक्कीच, म्हणतो आपण नेहमी म्हणतो असं की योगी सर तुमचा प्रयत्न इतरांपेक्षा अधिक चांगला असला पाहिजे असं नव्हे, पण तो कालपेक्षा आजपेक्षा आता अधिक चांगला असला पाहिजे तरच हा तुम्ही सामना जिंकू शकता, आपल्याकडे वळू शकतात. ही क्षमता शालिककडे आहे. पहिल्या चेंडूमध्ये दाखवून दिलं की मी अचूक मारा करू शकतो आणि समोरच्या फलंदाज असं अगदी फ्रस्ट्रेशन मध्ये विकेट सुद्धा प्राप्त करू शकतो. आणि एखादी विकेट्स आली तर मात्र अजून या सामन्याला मजा येऊ शकेल. आणि ती विकेट इथे येणार का? फटका हवेत केलाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, परंतु त्याच्या आवाखाच्या बाहेर चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून चाललाय. 4 धाबांसाठी चौकार. नाही, टप्प्याचं नियंत्रण थोडंसं गमावलं, शॉर्ट ऑफ लेन दिलं होतं आणि पूर्णपणे परवणी मिळाली हात खोलाची. बघा बॅटरने मस्त पद्धतीने अगदी स्विंग केली बॅट आणि धाडलं होतं तिथे. गॅपमध्ये जात असताना वेगाने फील्डर सुद्धा जात होता, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर टप्पा उडाला आणि प्रेक्षकांमध्ये हा जल्लोषपूर्ण चौकार प्राप्त झाला. आता मी म्हणतो की 90-10 अशा पद्धतीने आपण पर्सेंटेज ठेवू शकतो. 90% सामना झोकलाय आई गावदे नानकर संघाकडे. धावसंख्या इथे झाली ती आतापर्यंत 14, 6 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक 10. आणि आमचे हे कॅमेरा वर्क पहा, डोळ्यामध्ये तेल टाकून मात्र जरूर या स्पर्धेचं पूर्णपणे चित्रीकरण करत आहेत मिस्टर एनडी. काय कॅमेरा वर्क आहे. 10 चेंडू शिल्लक, 6 धावांची गरज. इथे मात्र पाहू फुल टॉस लाच म्हणतात दिमाग की बत्ती जलाव. कारण अंकितला माहिती की इथे आता मोठ्या फटक्याची गरज नाहीये आणि आपण सिंगल डबल तरी धाबा इथे पूर्ण केल्या तरी सुद्धा मात्र त्या आव्हानापर्यंत आपण पोहोचू शकतो या. आणि ती रणनीती मात्र इथे आकारली गेली. आपण आधी उल्लेख केला योगी सर की तुम्ही अटॅकिंग फिल्डिंग लावली पाहिजे, पण तो बघितला आपण ऑन साईडला एक पण फिल्डर 30 सर्कलमध्ये नव्हता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला अंकित दळवीने. याला म्हणतात समजदाचं क्रिकेट. लाईफ लाईनची गरज आहे. जसं आधीच्या इनिंगमध्ये 2-2 धाबा वेचल्या गेला, तो सुद्धा प्रयत्न केला गेला. कारण तुम्ही 1-2 फिल्डर तरी आतमध्ये ठेवायला पाहिजे होते. आणि आता फिल्डिंग जमावट केली जाते, पण तो म्हणतात ना की वेळ निघून गेली की माणूस शहाणा होतो. धावसंख्या ते दोन्ही पुढे जात असताना पोहोचली ती 16 वरती. 4 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 9. हो, निश्चितपणे आज कुठेतरी फायनल मॅच मध्ये मेहर 11 बागगाव संघ आपल्याला थोडासा बागपुटला पाहायला मिळाला.
आणि ते मात्र पुन्हा हुक केलाय. चेंडू हवेत तरुण आहे परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे सिंगल धाव मात्र तिकडे पूर्ण केली गेली आणि ते मात्र एक एक पाऊल आता विजयाकडे जात असताना आई गावदेवी नांदकर संघ विजयापासून फक्त 3 धावा दूर. 5वं चॅम्पियन पद त्यांनी पटकावले आणि 6वं चॅम्पियन पदच्या दिशेने वाटचाल करतोय. म्हणजे टॉप रँकिंग मध्ये येणार हा संघ आणि त्या दिशेने वाटचाल सुद्धा झाली. आणि मी तर म्हणतो की नांदकर गावाच्या वेशीपाशी आता अगरबत्ती जळाली आहे, धूपबत्ती पेटवलेली आहे, सुगंध सुद्धा दरवळलाय. आता मात्र ती विझवण्याचा प्रयत्न बॉलर कधी का ते महत्वाचं आहे, कारण या ठिकाणी आता थांबवणं कठीण झालंय. कारण धावसंख्या इथे 17 होती आणि 3 धावांची गरज आहे 8 चेंडूंमध्ये चॅम्पियन पद पटकवण्यासाठी. हरिभक्त पारायण स्वर्गीय बारामगोडे स्मृती चषक 2026. नाही, दोघेही संघ चांगले केले या स्पर्धेमध्ये. अतिशय चांगल्या प्रमाणात या ठिकाणी खेळ पाहायला मिळाला आणि पाहू शकाल त्या ठिकाणी ऑन साईडला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला गेला आणि त्यानंतर दुहेरीचा प्रयत्न अक्षय थेटे. हो हो हो, वाघाची सप्लाय, आय थिंक चित्त्याची सप्लाय म्हणू शकतोय, वाघाचा कालीच म्हणू शकतोय आणि हरणाचा वेग तिथे पाहायला मिळाला. बरोबर उल्लेख केला, कंप्लीट आणि स्कोर आर लेवल. चीता आहे, तो चीता आहे, नानकरचा चीता आहे. वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर ऑफ दिस एरिया मी म्हणू शकतो. या परिसरातील एकदम टॉप 10 मध्ये गणला जाणारा क्रिकेटर आहे आणि तो कधी शर्यत सोडत नसतो, हिंमत सोडत नसतो. छोटा पॅकेट नेहमीच राहिला पण तो बडे धमाके त्याने नेहमीच केलेले आहेत. धावसंख्या स्कोर आर लेवल 1 पाऊल दूर चॅम्पियन पदापासून आई गावदे नानकर. आणि अखेरीस हा फटका आला आणि प्रेक्षकांमध्ये तिथे जल्लोष, आक्रमण झालंय प्रेक्षकांमध्ये आणि जल्लोष पुढे ती प्रवास प्रेक्षकांचा होत असताना एकमेकांना मिठी मारतायत, उचलतायत, नाचतात, बघत आहेत, सेलिब्रेशन होत आहेत. चॅम्पियन ठरला हरिभक्त पारायण स्वर्गीय बारामगोडे स्मृती चषकाचा आई गावदे नानकर. अभिनंदन, हार्ड लक, टफ लक, भारताचा मेयर, आपण ठरल्यात रनर अप. निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रमाणे खेळली ते मात्र पाहायला आपण आणि अखेर या स्पर्धेवरती आई गावदेवी नांदकर संघाने मात्र नाव कोरलं आणि ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पहिल्या क्रमांकावरती आता संघ या ठिकाणी रँक करतोय. तब्बल 6 विजेतेपद या संघाने मात्र या सीझन मध्ये प्राप्त केले. सुरुवातीला 1 पदासाठी मात्र संघ